नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र राज्य बालनाट्य व दिव्यांग बालनाट्य स्पर्धेसाठी 31 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन प्रवेशिका सादर करण्याबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनाच्या वतीने डिसेंबर 2026 पासून बालनाट्य व दिव्यांग बालनाट्य स्पर्धांसाठी स्पर्धा होणार आहेत. त्यासाठी हौशी नाट्य संस्था, शाळा किंवा विद्यालयांकडून दिनांक 31 ऑगस्ट 2026पर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालक श्री श्रीराम पांडे यांनी दिली आहे. तर सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर स्पर्धा पार पडणार आहेत. 23व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक डिसेंबर 2026 पासून 10 केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. दिव्यांग बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी जानेवारी 2027 पासून आयोजित करण्यात येणार आहे. तर नोंदणीकृत हौशी नाट्य संस्था किंवा शाळा किंवा विद्यालयांकडून तसेच गतवर्षी बालनाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका नियम संचालनालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्या वेबसाईटवर ऑनलाईन उपलब्ध आहे. त्यानुसार आवश्यक त्या कागदपत्रासह प्रवेशिका 31 ऑगस्ट 2026पर्यंत ऑनलाईन सादर कराव्यात. विहित मुदतीनंतर प्रवेशिका कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नसल्याचे यात म्हटलेलं आहे. प्रवेशिकेसोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जर जोडली नसतील किंवा संपूर्ण तपशील भरला नसेल तर ऑनलाईन प्रवेशिका आपल्याला भरता येणार नाही. म्हणून स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर संस्थेने शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर आणि दिलेल्या तारखेला प्रयोग सादर केला नाहीत तर त्यांची प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कमसुद्धा शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल. नाट्य स्पर्धेकरिता संस्थांना शासन नियम बंधनकारक राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास संस्थेला अपात्र करण्यात येईल असे म्हटलेलं आहे. राज्यातील जास्तीत जास्त संस्था आणि शाळा विद्यालयांनी महाराष्ट्र राज्य बालनाट्य दिव्यांग बालनाट्य स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक श्री श्रीराम पांडे यांनी केलेलं आहे. तर या बालनाट्य स्पर्धेचे काही नियम पण दिलेले आहेत की 23वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा याचे काही नियम आहेत आणि 8वी महाराष्ट्र राज्य दिव्यांग बालनाट्य स्पर्धा या दोघांचे नियम यात दिलेले आहेत. तर या दोघांच्या बाबतीत पात्रता म्हणजे संस्था नोंदणीकृत असून कमीत कमी 2 वर्षे अस्तित्वात असली पाहिजे जर संस्थेमार्फत सादर करायचे असेल तर. तथापि संस्थेचे कार्य सृजनशील असून बालरंगभूमीस पोषक असल्यास हा कालावधी शिथिल करण्याचे अधिकार संचालक सांस्कृतिक कार्यांना राहतील. प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय यांना प्रवेश अर्ज करता येईल. म्हणजे शाळेतून अर्ज करायला कुठल्याही प्रकारच्या यापूर्वीच्या अनुभवाची गरज नाही. अर्जदार संस्थेस शक्यतो जिल्हा पातळीवर किमान एक पारितोषिक मिळाले असले पाहिजे एवढी अट आहे. कमीत कमी 5 स्वीकारपात्र प्रवेशिका आल्याखेरीज स्पर्धेचे आयोजन केले जाणार नाही. प्रवेशिकाच्या बाबतीमध्ये आले की बालनाट्य स्पर्धेमध्ये ज्या शाळा संस्था भाग घेतील, विद्यालय भाग घेतील त्यांनी विहित नमुन्यात अर्ज करावा. जास्तीत जास्त एखाद्या संस्थेस किंवा शाळेस विद्यालयास एकाच बालनाट्य स्पर्धेत उतरता येईल. स्पर्धक संस्थांनी शाळांनी ज्या संहिता आहेत नाटकाच्या त्याच्या एक सुवाच्य प्रत प्रवेशिकेसोबत पाठवावी लागेल. जर सुवाच्य प्रत मिळाली नाही तर प्रवेशिका स्वीकारली जाणार नाही. प्रवेश अर्ज भरतेवेळी सादर करण्यात येणाऱ्या नाटकाचा प्रयोग यापूर्वी झाला असल्याची आवश्यकता नाही. नाटकाचा पहिला प्रयोगसुद्धा स्पर्धेत सहभागी करून घेता येईल. संस्थेला रंगभूमी प्रयोग पाठ निरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र जे असेल ते पाठवावे लागेल. असे प्रमाणपत्र प्रवेशिकेसोबत सादर केलेले नसेल तर प्रवेशिका स्वीकारण्यात येणार नाही. प्रवेशिकामध्ये संस्थेने आपल्या नाटकात काम करणाऱ्या सर्व कलाकारांची संपूर्ण नावे, वय आणि करीत असलेल्या भूमिकांची निर्देशासहित पाठवावी लागतील माहिती. त्यानंतर जे नाटकाचे दिग्दर्शन, नेपथ्य, ध्वनी, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत, वेशभूषा, लेखन, रंगभूषा या बाबतीत जी जबाबदारी उचलतील त्यांची नावेसुद्धा पाठवावी लागतील. काही बदल असेल तर तोही त्यांना 3 आठवड्यापूर्वी सादर करता येईल. संस्थेने जे एक नाटक स्वरूपात स्वतंत्र आहे किंवा भाषांतरित आहे किंवा दुसऱ्या नाटकाचं रूपांतर आहे तर त्या संदर्भातसुद्धा बाबी कळवाव्या लागतील. नाटक, कथा, कादंबरी किंवा वाङ्मय प्रकारावर जर असेल तर त्याचा उल्लेखसुद्धा करावा लागेल. नंतर बालनाट्य स्पर्धेमध्ये जे लेखकाचे अनुमतीपत्र आवश्यक आहे. स्पर्धेला सहभागी होण्यासाठी संस्थेला अनामत म्हणून 1000 रुपये ऑनलाईन UPI भरावे लागतील. ज्या स्पर्धक शाळा, संस्था, विद्यालय पूर्ण बालनाट्य प्रयोग सादर करतील त्यांना प्रवेशिकेसोबत अनामत रक्कम 100 रुपयाचा धनाकर्ष जो असेल DD तो पाठविण्यात येईल आणि तो
ज्या संस्था प्रयोग रद्द करतील त्यांच्या रकमा मात्र कोषागारात जमा होतील. पूर्ण बालनाट्य प्रयोग करणाऱ्या ज्या स्पर्धा असतील त्याच्यामध्ये संस्थेस नेपथ्य, ध्वनी, प्रकाश, योजना, साहित्याची वाहतूक, हमाली, नाटकाचे आकर्षक सेट या गोष्टीसाठी नाट्यनिर्मिती खर्च म्हणून 12,000 रुपये इतकी रक्कम देण्यात येणार आहे. बालनाट्य स्पर्धेमध्ये 15 वर्षाखालील बालकलाकारांसाठी ही स्पर्धा आहे आणि दिव्यांग बालनाट्य स्पर्धेमध्ये बालकलाकारांसाठी इयत्ता 10वीपर्यंत जे शिकत असलेले दिव्यांग विद्यार्थी असतील ते सहभागासाठी पात्र असतील. यांच्याबाबत वयाची अट शिथिल करण्यात येईल. बालनाटकाचे स्वरूप आणि कालमर्यादा पण दिलेली आहे. बालनाटकाचं स्वरूप जे आहे ते स्वीकारण्याचा नाकारण्याचा अंतिम अधिकार संचालक सांस्कृतिक कार्य यांना राहील. संस्थेने जे बालनाटक सादर केलेलं असेल त्याला ते पारितोषिक पात्र ठरलेले असल्यास तेच बालनाट्य त्या संस्थेला पुन्हा सादर करता येणार नाही. कोणत्याही बालनाट्याची सादरीकरणाची कालमर्यादा ही कमीत कमी 25 मिनिटे आणि जास्तीत जास्त 45 मिनिटांची असावी. बालनाट्य संस्थांचा प्रवास आणि खर्चाच्या संदर्भात पण सविस्तर दिलेला आहे की यासाठी संस्थांना शाळेला प्रवास खर्च आणि दैनिक भत्ता जे स्थानिक असतील त्यांना मिळणार नाही, परंतु जे बाहेरून येतील त्यांच्यासाठी जेवढे काही घटक असतील त्यांच्यासाठी जसं की दिग्दर्शक, पार्श्वगायक, कलाकार, तंत्रज्ञ अशा 28 कलाकारांच्या मर्यादेमध्ये खर्च मिळेल. त्यासाठी रेल्वे किंवा एसटीच्या तिकिटांची आवश्यकता राहील. बालनाट्य स्पर्धेमध्ये जे भाग घेणारे असतील ते 20 कलाकार आणि 8 तंत्रज्ञ यांना एसटीचा प्रत्यक्ष खर्च व जेवणा खाण्याचा खर्च सरासरी 300 रुपये प्रति व्यक्ती देण्यात येईल. प्रवेशिका विहित मुदतीत संपूर्ण माहितीसह पाठवणे आवश्यक आहे. बालनाट्य स्पर्धेसाठी जे काही नियम आहेत ते सर्व याच्यात सविस्तर दिलेले आहेत. तर या बाबतीमध्ये अंतिम बालनाट्य स्पर्धेमध्ये जे काही गुणांकन आहे त्याचे निकष पण दिलेले आहेत. या सर्व अटी आणि या सर्व शर्ती यात महत्त्वपूर्ण दिलेल्या आहेत. तर जास्तीत जास्त शाळा, विद्यालय आणि संस्थांनी या बालनाट्य स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपल्या विद्यार्थ्यांना एका चांगल्या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घ्या. अधिक माहितीसाठी आपल्याला जिल्हा स्तरावर बालनाट्य स्पर्धेचे काही आयोजक आहेत जसं नंदुरबार जिल्ह्यासाठी श्री नागसेन पेंढारकर सर आहेत, त्यांच्याशी संपर्क साधता येईल. निश्चितच एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. राज्य बालनाट्य स्पर्धा आणि दिव्यांग बालनाट्य स्पर्धेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्या. विद्यार्थ्यांमधल्या ज्या सृजनशील कला आहेत त्या जास्तीत जास्त पोचतील यासाठी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांना याचा संधी म्हणून फायदा करून घ्या. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.